आज होता मंडे, पण मंडेच्या दिवशीसुद्धा आम्हाला सुट्टी होती कारण कॉलेजवाल्यांनी सगळ्यांनी कॉमन ऑफ घेतलेला होता. आणि सकाळी 9 वाजतापासून लाईट गेलेली होती. लाईट आली 1:30 वाजता. आल्या आल्या मी केला कूलर सुरू. तो कूलर सुरू केल्यावर मी काय बघते की ते कूलर जे आहे ना ते पाणी पूर्ण फेकत होतं. तर मग मी बंद करून बघितलं तर तो पाईप निघालेला होता. या कूलरचा पाईप सतत निघत राहतो, म्हणजे सतत नाही पण ॲटलिस्ट हफ्त्यातून एक वेळा तर निघालाच पाहिजे. तर तो लावायसाठी मग मी ते साईडची स्वतःच काड्या करत ते खोलले. तर मी नेहमी पेंचीसने खोलते, म्हणजे खालच्या काकूंकडून आणून, पण मला तो सतत मागायलासुद्धा चांगला वाटला नाही, म्हणून मी यावेळेस चाकूनेच घेतला आणि चाकूनेच त्याला खोललं आणि मी नंतर ते लावून घेतलं. आणि मग नंतर मला जाम भूक लागली होती, तर ब्रश वगैरे केला. तर जेवायला बघते तर पत्ताकोबीची भाजी होती आणि ती पत्ताकोबीची भाजी अजिबात शिजलेली नव्हती. मग काय मी पोहे बनवले आणि ते पोहे बनवून मी खाल्ले. नंतर माझा एक पेपर आहे काही दिवसांनी, तर त्याच्यासाठी मी करत होती अभ्यास. तर मी अभ्यास वगैरे केला थोडाफार आणि नंतर मी एक बुक वाचते आहे सध्या. ती बुक वाचली आणि थोडी मोबाईल वगैरे बघितला आणि मी आराम केला. आणि मग आता मी परत संध्याकाळी असाइनमेंट्स वगैरे लिहायला घेते. माझे राहिलेले नोटबुक वगैरे जे काही ते सगळं कंप्लीट केलं आज. तशी उद्या पण सुट्टी आहे मला. उद्या पण भरपूर वेळ आहे माझ्याकडे सगळं करायला, लिहायला वगैरे, अभ्यास करायला. पण मी जर वाढवत गेली तर ते वाढतच जातं, म्हणून मी आज लिहून वगैरे घेते सगळं आणि उद्याला जो मला अभ्यास करायचा आहे पेपरचा तो अभ्यास वगैरे करते. असा माझा दिवस गेला.